आणि आता पाहणार आहोत टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। सरपंच परिषदेच्या वतीनं आझाद मैदानावर धरणं आंदोलन सुरू। सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येचा निषेध। लातूर ते अंबाजोगाई रस्त्यावर देखील चक्काजाम आंदोलन। सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येचा तपास खरंच होईल का, संजय राऊतांचा सवाल। राऊतांकडून वाल्मिक कराडचा फोटो देखील ट्विट। एकाच फोटोमध्ये कराडसोबत दिसतायत फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे। आठवड्यातील 3 दिवस मुंबईमध्ये थांबा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सर्वच मंत्र्यांना सूचना। लोकांच्या कामासाठी आठवड्यामध्ये किमान 3 दिवस मंत्रालयात भेटा। उरलेल्या दिवसामध्ये मतदारसंघातील कामांचे नियोजन करण्याच्या देखील सूचना। विधानसभेमध्ये झालं ते विसरा। महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागा। मनसेच्या बैठकीमध्ये राज ठाकरेंचे आदेश। पालिका निवडणुकीपूर्वी मनसे नेत्यांची एक टीम आढावा घेणार। मनसेची महायुतीसोबतची युती एकनाथ शिंदे यांच्यामुळे फिसकटली। पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत राज ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट। आगामी महापालिका निवडणुकीमध्ये भाजपसोबत युती करण्यासाठी मनसे समिती स्थापन करणार। हिंदुत्वाचा मुद्दा, राष्ट्रीय स्तरावरील नेतृत्व या बाबी देखील लक्षात घेता मनसे भाजपसोबत जाण्याची शक्यता। शरद पवार इंडिया आघाडीसोबतच राहणार। एनडीएमध्ये जाण्याच्या चर्चा केवळ निरर्थक, सूत्रांची माहिती। दोन्ही पवार एकत्र येण्याच्या बातम्या निरर्थक असल्याची देखील माहिती। काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चा पवारांनी फेटाळल्या। ईव्हीएम हॅक होऊ शकत नाही। ईव्हीएमची प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक। जनरल आरोप करू नका, नेमका घोळ कुठे झाला ते सांगा। निवडणूक आयोगानं विरोधकांचे सर्व आरोप फेटाळले। निवडणूक आयोगानं जनतेमध्ये येऊन आमच्यासोबत चर्चा करावी। ईव्हीएम आणि बॅलेट बाजूला ठेवून मतदान करावं। निवडणूक आयोगानं कॉम्प्रोमाइज आयोग म्हणून निवडणुकीमध्ये काम केलं। आदित्य ठाकरेंचं वक्तव्य। मला ईव्हीएम नुसतं काचेच्या बॉक्समध्ये नाही, सगळ्यांना एकदा बोलवा आणि दाखवा ना, जवळून दाखवा। आम्हाला जी काही आमच्या मनात शंका आहे, जे टेक्नॉलॉजिकली शंका आहे, ती दाखवा आम्हाला एकदा पूर्ण हे करून।